मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. उचित सिद्धांत कल्पनेच्या अटी ही संकल्पना आपण गेली 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की चर्चा करतोय आपण. या संकल्पनेचा आज आपण शेवट करतोय. एकूण सिद्धांत कल्पनेच्या ज्या काही अटी आहेत त्या 7 आहेत आणि या 7 अटी क्रमानं पाहत असताना कालच्या व्हिडिओमध्ये 5 क्रमांकापर्यंत आपण अटी पाहिलेल्या आहेत. त्याचं पुन्हा मी स्पष्टीकरण करतो की पहिली जी अट होती ती अट अशी की सिद्धांत कल्पना ही स्वतःशी सुसंगत असायला पाहिजे. दुसरी अट, सिद्धांत कल्पना ही वास्तविकतेवर आधारलेली असायलाच पाहिजे. अट क्रमांक 3, ज्या गोष्टींची उपपत्ती आपणाला लावायची आहे त्या सर्व गोष्टींना ती उपपत्ती लावता आली पाहिजे. अट क्रमांक 4, की सिद्धांत कल्पना अशी करायला पाहिजे की ती पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असायला पाहिजे. अट क्रमांक 5, सिद्धांत कल्पना ही अशी असावी की ती जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष प्रचितीक्षम असावेत. मित्रहो, या 5 सिद्धांत कल्पनेच्या अटी आपण पाहिलेल्या आहेत. आज 2 अटी आपण पाहणार आहोत. म्हणजे एकूणच 7 अटी या ठिकाणी पाहिल्यानंतर उचित आणि युक्त सिद्धांत कल्पनेच्या अटी ही संकल्पना आपणास पूर्णत्वास नेता येते. अट क्रमांक 6 आपण जर पाहिली तर तिच्यामध्ये अशी अट आहे की सिद्धांत कल्पना ही उचित स्पष्टीकरण करणारी असाव्यास पाहिजे. अथवा संकल्पनेचं टायटलच असं आहे की उचित सिद्धांत कल्पनेच्या अटी. त्याच्यामध्ये युक्त हा एक शब्दप्रयोग आलेला आहे. उचित आणि युक्त हे दोन्हीही शब्दप्रयोग व्हॅलिड या अर्थानं आपण घेतो, एकमेकांशी पर्यायी आहेत. आणि मग सिद्धांत कल्पना अशी आपण करायला पाहिजे की ती सिद्धांत कल्पना करत असताना त्या सिद्धांत कल्पनेनं उचित असं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय की कोणत्याही सिद्धांत कल्पना करत बसता कामा नये. म्हणजे वरील ज्या काही 5 सिद्धांत कल्पना आहेत या 5ही सिद्धांत कल्पनेच्या अटींचा आपणाला या ठिकाणी फायदा होतो. वरील 5 अटी या घटनेच्या संदर्भामध्ये, मग ती घटना कोणतीही असू द्या, त्या घटनेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण या 5 अटींचं पालन करतो त्यावेळेस 6व्या अटीचं पालन करत असताना आपण समोरच्या घटनेचं जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण, जो काही कारणाचा संबंध आहे किंवा जे काही सत्य आपण शोधणार आहोत ते सत्य हे आपल्याला सापडत असतं. तसं पाहिलं तर ही शेवटची अट आहे असं म्हटलं जातं. कारण पहिल्या 5 अटींचं आपण पालन केल्यानंतर शेवटी राहतं ते म्हणजे स्पष्टीकरणच राहतं. आणि मग संशोधकाचा जो हेतू असतो तो हेतू म्हणजे समोरच्या घटनांचं स्पष्टीकरण करणं. पण ते स्पष्टीकरण विसंगत स्वरूपात असता कामा नये, वस्तुस्थितीला धरून असायला पाहिजे. ज्या गोष्टींची उपपत्ती लावायची आहे त्या सर्व गोष्टींना ती सिद्धांत कल्पना लावता आली पाहिजे. तिचा अनुभव घेता आला पाहिजे, म्हणजेच प्रचितीक्षम असायला पाहिजे, पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असायला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण समोरच्या घटनेचा अर्थ लावत असताना पालन केलं तर मग आपल्याला स्पष्टीकरण करता येतं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा की रसायनशास्त्रामध्ये जो प्रमाणाचा नियम आहे तो प्रमाणाचा नियम आपण गृहीत धरल्याशिवाय मूलभूत नियम आहे. आपणाला रसायनशास्त्रातील निष्कर्ष निष्पन्न करता येत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की प्रमाणाचा नियम आपण जर स्वीकारला, तो मूलभूत स्वरूपाचा नियम आहे, हा नियम आपण जर स्वीकारला तर रसायनशास्त्रातील सगळे निष्कर्ष आपल्या हाताशी असतात. पण असं म्हटलं जातं
की स्पष्टीकरण करत असताना केवळ आपण ज्या घटनेचं स्पष्टीकरण करतो आहोत, ज्या समस्येचं स्पष्टीकरण खुलासा करतो आहोत, त्या एकाच समस्येचं स्पष्टीकरण न करता इतरही काही गोष्टींचं, इतरही काही समस्यांची उकल त्या नियमातून व्हावी, हा त्याच्यामध्ये हेतू आहे. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की सिद्धांत कल्पना ही उचित स्पष्टीकरण करणारी असावी. बऱ्याचदा आपण ज्या समाजामध्ये वाढलेलो असतो, ज्या संस्कृतीमध्ये वाढलेलो असतो, ज्या धर्माचे संस्कार आपल्यावरती झालेले असतात, जो धर्मभोळेपणा असतो, याच्यातून जर आपण बाहेर आलो नाही तर मग आपणाला वैज्ञानिक संशोधन राहू द्या, अगदी रोजच्या जीवनातील घडणाऱ्या घटनांचा सुद्धा अर्थ आपल्याला लावता येणार नाही. आणि मग मानवी जीवनातील ज्या काही घटना घडत असतात किंवा निसर्गातील ज्या ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी ते जे स्पष्टीकरण आपण करत असतो ते स्पष्टीकरण लौकिक स्वरूपाचं असता कामा नये. लौकिक याचा अर्थ तात्पुरत्या स्वरूपानं, घाई गडबडीनं, अर्ध्या ज्ञानावरती केलेलं घटनेचं स्पष्टीकरण हे तात्पुरतं असतं. आणि मित्रहो, जी सिद्धांत कल्पना आपण करत असतो ती सिद्धांत कल्पना सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाचीच असते. पण जी तात्पुरत्या स्वरूपाचा जो काही अंदाज असतो, मानवी मनानं घटनेचा केलेला जो काही अंदाज आहे, तो अंदाज तो सत्याच्या जवळ जाण्यासाठी या 5 सिद्धांत कल्पना महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण शेवटच्या सिद्धांत कल्पनेपर्यंत जातो. ते म्हणजे सिद्धांत कल्पना ही घटनेचं उचित स्पष्टीकरण करणारी असावी. झाडावरून फळ खाली पडतं हे न्यूटननं सांगितलेला नियम आपण पुन्हा पुन्हा त्याचं उदाहरण घेतो. पदार्थ विज्ञानातील तो गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणून आपण गृहीत धरतो. परंतु मित्रभाऊ, ज्या काही आणखी घटना या निसर्गामध्ये घडत असतात त्या घटनांचं स्पष्टीकरण त्याच नियमानं होत असतं. फॉर एक्झाम्पल, गुरुत्वाकर्षणाचा नियम जड वस्तू पृथ्वीकडे आकर्षल्या जातात, हा याचं उदाहरण आपण त्या नियमानं स्पष्टीकरण करत असतो. पण गुरुत्वाकर्षणाच्या नियमानंच ज्यावेळेस आपण समुद्राला भरती आल्याचं किंवा समुद्राला ओहोटी आल्याचं स्पष्टीकरण करायला जातो त्यावेळेस कोणत्या नियमानं आपण स्पष्टीकरण करतो? तर याच नियमाकडे आपल्याला यावं लागतं. तो नियम म्हणजे पदार्थ विज्ञानातील जो काही मूलभूत स्वरूपाचा नियम, जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण स्वीकारलेला आहे. दुसरी एक घटना निसर्गातील तुम्हाला सांगतो की ग्रहगतीचा जो काही नियम आहे त्या ग्रहगतीच्या नियमाचं स्पष्टीकरण सुद्धा हे उचित स्पष्टीकरण असतं. भरती ओहोटीच्या नियमाचं स्पष्टीकरण सुद्धा उचित म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं त्या ठिकाणी भरती आणि ओहोटीचं स्पष्टीकरण आपण करतो. ग्रहगतीच्या नियमाचं सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला पदार्थ विज्ञानामध्ये जो मूलभूत स्वरूपाचा नियम मांडला गेलेला आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम, याच नियमानं आपल्याला स्पष्टीकरण करता येतं. आणि म्हणून गुरुत्वाकर्षणाचा नियम हा केवळ आणि केवळ जडवस्तू पृथ्वीकडे आकर्षल्या जातात एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. आणि म्हणून आत्ता मी जो उल्लेख केला होता तो असा की ज्यावेळेस एखाद्या घटनेचं आणि त्याच स्वरूपाच्या आणखी वेगळ्या घटनांचं ज्यावेळेस स्पष्टीकरण आपण करायला जातो त्यावेळेस ते स्पष्टीकरण करत असताना एका नियमानं अनेक घटनांचं स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते स्पष्टीकरण करता आलं पाहिजे म्हणजेच ते उचित स्पष्टीकरण असतं. अगदी ओढून ताणून आपण अमुक स्वरूपाची जी घटना आहे त्या घटनेचं एक्स हे कारण असेल तर तमुक स्वरूपाची जी घटना आहे त्या घटनेचं सुद्धा एक्स हेच कारण असायला पाहिजे असं म्हणता कामा नये. हे मुळीच नाही. आणि हे गृहीत धरलं जात नाही. वैज्ञानिक संशोधन करत असताना त्याला पुरावा लागतो, तो निरीक्षणाचा पुरावा लागतो, तो प्रयोगाचा पुरावा लागतो आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. आणि म्हणून निरीक्षण आणि प्रयोग, कारण कार्य संबंध आणि निसर्ग समरूपतेचं तत्व या सिद्धांत कल्पनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि केवळ त्याच्या आधारे, कारण ही 2 तत्व फार महत्त्वाची, त्याच्या आधारे आपल्याला उचित स्पष्टीकरण करता येतं. आणि म्हणून सिद्धांत कल्पनेची शेवटची जी अट आहे ती अट म्हणजे उचित स्पष्टीकरण करणारी असावी. शेवटची मी मुद्दा म्हटलेला आहे. ते म्हणाल की त्याच्यानंतर एक सिद्धांत कल्पनेची अट आहे, परंतु ती अट काही वैज्ञानिकांनी अट म्हणून गृहीत धरलेलं आहे. तर काही वैज्ञानिक असं म्हणतात
की उचित स्पष्टीकरण केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही भविष्यकथन आहे ते भविष्यकथन येतच. आणि म्हणून स्वतंत्रपणे पुन्हा आणखी सिद्धांत कल्पना ही भविष्यकथन करणारी असावयास पाहिजे असं म्हणण्याची काय गरज. पण काही संशोधकांनी ही कंडिशन गृहीत धरलेली आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी 7वी कंडिशन, 7वी अट मान्य केलेली आहे ती अशी की सिद्धांत कल्पना करायची. पण ती कशी करायची तर त्या सिद्धांत कल्पनेनं भविष्यकथन करता आलं पाहिजे. मित्रहो, प्रत्येक घटनेचं सिद्धांत कल्पनेनं भविष्यकथन करता येत नाही. प्रत्येक सिद्धांत कल्पनेनं घटनांचं कारण शोधता येतं, सत्याच्या जवळ जाता येतं. परंतु काही सत्य असे असतात की त्या सत्यातून भविष्यसुद्धा आपणाला सांगता येतं. उदाहरणार्थ, सगळ्या शास्त्रांमध्ये आपल्याला एक खगोलशास्त्र असं दिसतं की त्या खगोलशास्त्रामध्ये भविष्यकथन आपल्याला करता येतं. मानवी जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांच्या स्वरूपात सुद्धा भविष्यकथन करता येतं. निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्या घटनांना सुद्धा मूळ जो काही आधार आहे तो आधार आपण पाहिल्यानंतर त्या घटनांचं स्पष्टीकरण करता येतं. फॉर एक्झाम्पल, चंद्राचा पूर्ण आकार आहे असं ज्यावेळेस आपण पाहतो, निरीक्षण करतो आणि केवळ त्याचाच अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण म्हणतो आज पौर्णिमा असावी. चंद्राचा आकार आपण पूर्ण पाहिल्यानंतर अशीही सिद्धांत कल्पना करतो, अभ्युपगम आपण करतो की उद्या किंवा परवा पौर्णिमा असावी. आकाशामध्ये चंद्र दिसत नाही त्यावेळेस आपण म्हणतो की कदाचित आज अमावस्या असेल. भविष्यकथन आपण करतो. हवामानशास्त्रज्ञ जे काही पावसाच्या संदर्भात किंवा हवेच्या संदर्भातील, थंडी असेल, उन्हाळा असेल, या संदर्भातील जे काही भविष्यकथन करत असतात ती भविष्यकथन याच स्वरूपामध्ये करत असतात. कारण खगोलशास्त्रामध्ये भविष्यकथन हे करता येतं. खगोलशास्त्रामध्येच नव्हे तर इतर शास्त्रामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण संशोधन करत असतो त्यावेळेस त्या संशोधनात भविष्यकथन आपणाला करता येतं. आणि हे भविष्यकथन करत असताना त्याला सिद्धांत कल्पनेचा आधार असावा लागतो. आणि ही जी सिद्धांत कल्पना आहे ती सिद्धांत कल्पना त्या घटनेच्या संदर्भामध्येच किंवा मानवी जीवन जे काय आहे, जी वस्तुस्थिती जी काही आपण अनुभवतो आहोत त्या अनुभवाच्याच आधारे, वस्तुस्थितीच्याच आधारे पुढं भविष्यामध्ये 10 वर्षानं, 20 वर्षानं किंवा 50 वर्षानं काय घडेल हे आपल्याला माहिती असतं. मित्रांनो, आजचा प्रश्न जगामध्ये असा आहे की जी मोठी लोकसंख्येनं जी राष्ट्र असणारी आहेत, मग भारत असेल, चीन असेल, त्या राष्ट्रामध्ये असणारे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न, लोकांचा राहणीमानाचा दर्जा असेल, आर्थिक उत्पन्न असेल आणि आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्वांच्या बाबतीत ज्यावेळेस उत्तर द्यायला आपण जातो त्यावेळेस कारणं शोधत असतो. त्यावेळेस कारणं शोधत असताना एकच आपणाला दिसतं की लोकसंख्येचं नियंत्रण करायला पाहिजे. आणि ही जी आजची वाढणारी जी काही लोकसंख्या आहे ही जर वाढत जर गेली तर 2030ला किंवा 2050ला भारतामध्ये लोक किती असणार आहे याचं आपण भविष्य वर्तवतो. आणि भारतासमोरचे प्रश्न आणखी किती निर्माण होणार आहेत याचं भविष्य आपल्याला सांगता येतं. मानवनिर्मित प्रदूषण जर वाढत राहिलं तर पावसाचं पडणारं जे काय प्रमाण आहे, निसर्गाचा जो काय असमतोल आहे, या असमतोलातून मानवी जीवन पुढं भविष्यात कसं धोकादायक होईल याचंही भविष्यकथन आपल्याला करता येतं. ओझोनचा असणारा जो काय थर आहे त्या थराच्या संदर्भामध्ये भविष्यकथन केलं जातं की हाच जर थर भगदाड पडलं आणि डायरेक्ट सूर्यकिरणं जर आपल्या माथ्यावरती जर आली तर सजीव जिवंत राहील काय, या स्वरूपामध्ये आपल्याला भविष्यकथन करता येतं. मग रेकॉर्ड आपण पाठीमागची काढतो आणि हे रेकॉर्ड पाठीमागची काढल्यानंतर की 2020मध्ये आत्तापर्यंत कधीच उन्हाळा नव्हता
एवढा उन्हाळा 2020चं जे काय तापमान आहे ते तापमान असल्याचं नोंद झाल्याचं आपण पाहतो. अशा स्वरूपाची भविष्यकथनं. मग या 2020चा आधार घेऊन आणखीन पुढं याच स्वरूपामध्ये तापमान वाढत राहील, कमी होणार नाही, या स्वरूपाचं जे काय आपण अंदाज करतो. भविष्यकथन म्हणजे आत्ताचा क्षण सोडून पुढच्या क्षणापासून कितीही वर्ष जे आपण स्टेटमेंट करत असतो, जे आपण विधान करत असतो या निसर्गाच्या आणि मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये, त्यालाच भविष्यकथन असं म्हटलं जातं. आणि भविष्यकथन करत असताना त्याला आधार जो लागतो तो घटनांचा लागतो, वस्तुस्थितीचा लागतो, पूर्वानुभवाचा लागतो. हा जर आधार नसेल तर नुसतंच भविष्यकथन हे कुचकामी ठरेल. आणि म्हणून जे भविष्यकथन केलं जातं ते जास्तीत जास्त खगोलशास्त्रामध्ये, भविष्यकथन प्रत्येक शास्त्रामध्ये प्रयोग करता ज्यावेळेस एखादा संशोधन करीत असतो, प्रयोग करता ज्यावेळेस एखादा प्रयोग करत असतो, त्यावेळेस निष्कर्ष काय निघेल याचा तो अंदाज मनामध्ये गृहीत धरत असतो आणि तोच अंदाज म्हणजेच एक भविष्यकथन असतं. आणि जसं मनामध्ये गृहीत धरलेलं आहे तसंच जर घडलं तर ते भविष्यकथन, केलेली सिद्धांत कल्पना ही उचितही झाली, ती प्रचितीक्षमही झाली, पूर्वप्रस्थापित ज्ञानाशीही ती सुसंगत राहिली. ज्या गोष्टींची उपपत्ती लावायची आहे त्या गोष्टींची उपपत्ती त्या सर्व गोष्टींना लागू झाली, ती वास्तविकही झाली आणि सुसंगतही झाली. आणि म्हणून मित्र हो, ज्या 7 क्रमानं, तशा 6 परंतु 7 क्रमानं ज्या अटी आहेत त्या अटी अशा आहेत की सिद्धांत कल्पना ही स्वतःशी सुसंगत असायला पाहिजे, सिद्धांत कल्पना ही वास्तविकतेवर आधारलेली असायला पाहिजे, सिद्धांत कल्पना ज्या गोष्टींची आपण उपपत्ती लावत असतो त्या सर्व गोष्टींना ती लावता आली पाहिजे, सिद्धांत कल्पना ही पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असायलाच पाहिजे, सिद्धांत कल्पना त्याच्यातून काढलेले जे काय निष्कर्ष आहेत ते प्रचितीक्षम असायला पाहिजे, सिद्धांत कल्पना ही घटनेचं उचित स्पष्टीकरण करणारी असावी आणि सिद्धांत कल्पना ही भविष्यकथन करणारी असावी. मित्र हो, या 7 सिद्धांत कल्पनेच्या अटी आहेत, या महत्त्वाच्या आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे जे प्रश्न विचारले जातात. आणि आपली ऑनलाईन एक्झाम आहे, त्या ऑनलाईन एक्झाममध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये याच स्वरूपाची तुम्हाला पर्याय दिले जातील. अचूक पर्याय तुम्ही जे काही सिद्धांत कल्पनेच्या संदर्भामध्ये विचारले असतील ते ठिकाणी नोट करावे. या 7 सिद्धांत कल्पना पुन्हा पण लक्षात ठेवाव्यात. मित्र हो, हा जो टॉपिक आहे, जे युनिट आहे, त्याच्यातील ही जी संकल्पना आहे ती संकल्पना सिद्धांत कल्पना हे युनिट आहे. त्याच्यातील संकल्पना युक्त किंवा उचित, कंडिशन ऑफ व्हॅलिड हायपोथेसिस, युक्त सिद्धांत कल्पनेच्या अटी ही संकल्पना आज या ठिकाणी पूर्ण होते. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.